मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना वगळण्यात आलं आणि त्यांच्याऐवजी अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांची वर्णी लागली। ही बातमी तशी साधारण वाटत असली तरी यामागे जे राजकारण झालं ते म्हणजे या समितीतून विखे पाटलांची गच्छंती झाली आणि अजित पवार गटाची एंट्री झाली। म्हणजेच अजित पवारांच्या सत्तेतील सहभागामुळे विखे पाटलांना डच्चू मिळालाय। तुम्ही म्हणाल की इथे विखेंना डच्चू मिळालाय, यात अजित पवारांचं काय राजकारण असेल? याचं उत्तर म्हणजे पवार आणि विखे घराण्यात विळ्या भोपळ्याचंच नातं आहे आणि तेच नातं पुढच्या पिढीच्या अजित पवारांकडूनही कंटिन्यू केलं जातंय। पण आता तर अजित पवार महायुतीत आहेत आणि विखे हे भाजपमध्ये। पण कसं आहे, राजकारणात एकही गोष्ट विसरायची नसते, भली ती चांगली गोष्ट असो वाईट गोष्ट असो, पण प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, तरच पुढच्या गोष्टी ठरवता येतात। म्हणूनच विखेंच्या गच्छंती मागे अजित पवारांनी ताकद लावल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळे विखे विरुद्ध पवार घराण्याच्या संघर्षाचा इतिहास नेमका काय आहे हा जाणून घ्यायलाच हवा। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि आपण पाहताय बोलभिडू। तर ही गोष्ट सुरू होते अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात। या काळात नगर जिल्ह्यात आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला होता। या कारखान्यात शरद पवारांचे थोरले बंधू अप्पासाहेब पवार नोकरीला होते। पुढे ते स्वकर्तृत्वावर याच कारखान्याचे एमडी देखील झाले। अप्पासाहेब जेव्हा कारखान्यात नोकरीला होते तेव्हा शरद पवार इथेच कर्मवीर अण्णांच्या शाळेत शिक्षण घेत होते। थोडक्यात पवार आणि विखे या घराण्याचे खूप जुने संबंध आहेत। मात्र इथे मुद्दा आहे तो राजकारणाचा। राजकारणात एकमेकांसमोर उभे टाकले ते शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील। नेमका हा संघर्ष कधीचा याबद्दल कुणालाच ठामपणे सांगता येत नसलं तरी बाळासाहेब विखे पाटील हे शंकरराव चव्हाण गटाचे आणि शरद पवार हे स्वतः शरद पवार गटाचे, यातच एकमेकांच्या विरोधाची बीज असल्याचं दिसून येतं। सुरुवातीच्या काळात बाळासाहेब विखे पाटलांनी नगर जिल्ह्याचं आणि पर्यायाने महाराष्ट्राचं राजकारण केलं आणि हे करत असतानाच शिवराज पाटील, AR अंतुले, अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विलासराव देशमुख, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, संभाजी काकडे अशी फळी उभी केली। तसेच अशा फळीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले। ही फळी काँग्रेसची होती, सेनेची होती, प्रसंगी भाजपची देखील होती। पण एक गोष्ट फिक्स होती, ही सगळी फळी शरद पवारांना विरोध करणारी होती। दुसरीकडे शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटलांच्या राजकारणाला शह देण्याच्या या राजकारणात अण्णासाहेब शिंदे, PB कडू पाटील, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, बाबूराव तनपुरे, शंकरराव काळे, गोविंदराव आदिक, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, भानुदास मुरकुटे, शंकरराव कोल्हे, प्रसाद तनपुरे, दादा पाटील शेळके, यशवंतराव गडाख, अप्पासाहेब राजळे यांना पाठबळ देत आणि प्रसंगी त्यांचा पाठबळ घेत विखे विरोध जपला किंवा या प्रसंगी यांचा पाठिंबा देखील घेतला। मुद्दा असा की बाळासाहेब विखे असोत की शरद पवार असोत, यांनी एकमेकांचा विरोध जपताना गटातटाचं राजकारण जपलं, उलट ते जोर धरण्यासाठी प्रयत्न देखील केलेत। असंही सांगितलं जातं की शरद पवारांनी पुलोदचा कार्यक्रम केला तेव्हा बाळासाहेब विखे पाटलांना ऑफर दिली होती, पण बाळासाहेबांनी काँग्रेस एकनिष्ठतेचं कारण सांगून वेळ मारून नेली। कारण काहीही असो, बाळासाहेब विखे पाटील पुलोद कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत हे तर दिसणारं वास्तव आहे आणि ते नाकारून चालत नाही। थोडक्यात काय तर हेवे दावे आणि राजकारण हे पहिल्यापासूनच होतं, पण या सगळ्या प्रकारांना खरी ठिणगी पडली 1991 साली। 1991 सालची लोकसभा निवडणूक, जागा होती ती नगर दक्षिणची। या मतदारसंघात बाळासाहेब विखे पाटलांना टाळून ती जागा काँग्रेसकडून यशवंतराव गडाख यांना देण्यात आली। शरद पवारांनी यशवंतराव गडाखांच्या बाजूने जोर लावला होता, तर विरोधात असणारे अपक्ष उमेदवार बाळासाहेब विखे या सगळ्या विरोधाला आपापल्या परीने तोंड देत होते। निकालाचा दिवस उगवला, त्या दिवशी बाळासाहेब विखेंचा पराभव झाला। स्वतःच्या जिल्ह्यातला हा पराभव बाळासाहेब विखे पाटलांच्या जिव्हारी लागण्यासारखाच होता, पण शांत बसणाऱ्यातले बाळासाहेब विखे देखील नव्हते। तसंही इथे इलेक्शनचा विखे पॅटर्न लोकांना परिचितच आहे। विरोधकांच्या सभा विरोधकांहून अधिक कान देऊन विखेंची लोक ऐकत असतात। झालं देखील तसंच। पराभवानंतर जातीचा आणि धर्माचा वापर करण्यात आला म्हणून एक पुरावा घेऊन बाळासाहेब विखे पाटील कोर्टात गेले। गडाख यांना आरोपी करण्यात आलं, तर सह आरोपी म्हणून शरद पवार यांचं नाव होतं। ही विखे विरुद्ध पवार राजकारणातली जाहीर ठिणगी होती। पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि शरद पवार कसलेल्या पैलवानासारखे यातून बाहेर पडले। सांगणारे असंही सांगतात की ते शरद पवार अडकले असते तर त्यांचं राजकारण 1991 मध्ये संपलं असतं। इलेक्शन मध्ये आचारसंहिता असावी हे शहाणपण देखील याच केसमधून मिळाल्याचं सांगण्यात येतं। पण या सर्व प्रकरणात शरद पवार सुटले, पण खरं सांगायचं झालं तर ते सुटलेच। त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। काँग्रेस सोडण्याच्या त्यांच्या भूमिकेवर सर्वात जहरी टीका कोणी केली असेल तर ते नाव होतं बाळासाहेब विखे पाटील यांचं। बाळासाहेब विखे पाटलांना केंद्रात मंत्रीपद हे फक्त आणि फक्त पवार विरोधामुळे मिळत नसल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळेच
त्यांनी शिवसेना प्रवेश केला होता असं तत्कालीन कारण असल्याचं देखील बोललं जातं. पुढे हे राजकारण एकमेकांच्या विरोधावरच पोचलं गेलं. इतकं की 2008 साली शिर्डी मतदारसंघ जेव्हा राखीव झाला तेव्हा रामदास आठवलेंना शिर्डीतून उमेदवारी देण्यात आली होती. रामदास आठवले तेव्हा शरद पवारांच्या गटातले होते. त्यांच्या विरोधात देखील काम करायचं नाही आणि समर्थनात देखील काम करायचं नाही असा कट्टर काँग्रेसचा निर्णय बाळासाहेब विखेंनी घेतला होता. त्याचाच परिणाम म्हणजे आठवलेंचा पराभव झाला. आठवलेंच्या या पराभवामुळे पुढे काय झालं हे पाहण्यासाठी मतांची टक्केवारी पाहिली तर विखे पाटलांपासून कोणता गट तुटला याच्यातच सगळं दिसतं. बाळासाहेब विखेंच्या सारख्या नेत्याला हा गट कायमचा जाऊ शकतो हे माहिती असणारच, तरीही त्यांनी तो धोका पत्करला, कारण समोर पवारांचा माणूस होता. पुढे हा संघर्ष चालूच राहिला, इतका की बाळासाहेब विखे पाटलांच्या पार्थिवावर डोकं टेकवण्यासाठी देखील शरद पवार आले नाहीत. शरद पवारांना आपल्या राजकारणात एकदाच कोर्टाची पायरी चढायला लागली आणि तीही विखेंमुळे. त्यामुळेच पवारांनी काहीही झालं तरी नगर दक्षिणची जागा सुजय विखेंसाठी सोडली नव्हती. आता अजित पवार हे महायुतीचा भाग आहेत, राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आहेत. असं असतानाही अजित पवारांनी विखेंसोबत असलेल्या संघर्षाला न विसरता विखे यांच्या विरुद्धचं राजकारण कंटिन्यू केल्याचंच दिसतंय. या बाबतीत तुमचं मत कमेंट करून सांगा आणि बोल व्हिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.